नमस्कार. ऑफिसमधलं दुपारचं जेवण हा अनेकांसाठी डोकेदुखीचा विषय असतो, नाही का? रोज तेच ते खाऊन दुपारी जी सुस्ती येते त्यावर उपाय काय? तर काळजी नसावी, कारण आज आपण याच समस्येवर काही भन्नाट हाय प्रोटीन शाकाहारी पर्याय पाहणार आहोत. हे पर्याय चविष्ट तर आहेतच, पण दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवायलाही मदत करतील. हो ना. अनेकांची हीच तक्रार असते. दुपारच्या जेवणासाठी असा काहीतरी पर्याय हवा जो हेल्दी असेल, पोटभरीचा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यामुळे दुपारची डुलकी लागणार नाही. हे शोधणं म्हणजे खरंच एक मोठं आव्हान आहे. खरं तर जेव्हा आपण रोज तेच ते आणि कमी प्रोटीन असलेलं जेवण करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या कामावरच्या एकाग्रतेवर होतो. उत्साह कमी होतो. त्यामुळे दुपारची सुट्टी फक्त पोट भरण्यासाठी नाहीये, तर शरीराला पुन्हा चार्ज करण्यासाठी आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. चला तर मग, आता या समस्येवर मात करण्यासाठी आपण पाहूया 6 सोपे आणि चविष्ट उपाय. हे उपाय दुपारच्या जेवणाला नक्कीच अधिक इंटरेस्टिंग आणि आरोग्यदायी बनवतील. हो, तब्बल 6 प्रभावी कल्पना, आणि त्याही बनवायला अगदी सोप्या, ज्या कामाच्या दिवसात एक सकारात्मक बदल घडवून आणतील. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या पर्यायाने. हा आहे मुगाच्या डाळीचं धिरडं, किंवा ज्याला आपण चीला म्हणतो. हा एक पौष्टिक आणि प्रोटीनने भरलेला भारतीय पदार्थ आहे, जो बनवायला आश्चर्यकारकपणे सोपा आहे. याचं वैशिष्ट्य काय, तर यात मुगाच्या डाळीमुळे प्रोटीन तर भरपूर आहेच, पण फायबरमुळे पोटही बराच वेळ भरलेलं राहतं. आणि हो, पचायला अगदी हलकं असल्यामुळे सुस्ती वगैरे येत नाही. आपला दुसरा पर्याय एका क्लासिक पदार्थाला एक स्मार्ट आणि हेल्दी टच देतो. नेहमीचं सँडविच खाऊन कंटाळा आला असेल तर हा एक उत्तम अपग्रेड आहे. टोफू सॅलड सँडविच हा एक जबरदस्त पर्याय आहे, कारण यात भरपूर प्रोटीन मिळतात, म्हणजे वनस्पती आधारित, हेल्दी आणि चविष्ट. खास करून होल व्हीट ब्रेडसोबत तर काय मजाच वेगळी. तिसरा पर्याय तर त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे वेळ खूप कमी असतो. पनीर भुर्जी ही एक अशी डिश आहे जी झटपट, चविष्ट आणि खूपच वर्सटाईल आहे. पनीर भुर्जीची खासियत म्हणजे ती बनवायला काही मिनिटच लागतात. मुख्य प्रोटीन अर्थातच पनीर. व्यस्त वेळापत्रकात हाय प्रोटीन जेवणासाठी हा एक आदर्श पर्याय आहे, जो पोळी किंवा ब्रेडसोबत उत्तम लागतो. चौथा पर्याय म्हणजे ज्यांना जास्त पसारा नको असतो त्यांच्यासाठी सोया पुलाव. सगळं काही एकाच भांड्यात. हे एक संपूर्ण आणि चविष्ट वन पॉट मील आहे, ज्यामुळे दुपारच्या जेवणाची तयारी आणखी सोपी होते. सोया पुलावचं वैशिष्ट्य म्हणजे हे एक संतुलित जेवण आहे. यात सोया चंक्समुळे प्रोटीन आणि फायबर दोन्ही भरपूर मिळतं, म्हणजे हे कम्प्लीट मीलच आहे. वेगळं काही बनवायची गरजच नाही. पाचवा पर्याय थोडा रंगीबेरंगी आणि फ्रेश. राजमा सॅलड. नुसतं सॅलड नाही, तर एक पौष्टिक जेवणच. हे चवीला उत्तम आणि दिसायलाही आकर्षक आहे. यात राजमामुळे प्रोटीन मिळतं आणि बाकीच्या भाज्यांमुळे आवश्यक पोषक तत्व. हे खाल्ल्यावर एकदम ताजंतवानं वाटतं आणि पोटही छान भरतं. आणि आता आपला शेवटचा 6वा पर्याय हा तर सगळ्यात सोपा आहे, काहीही शिजवायची गरज नाही. तो आहे मोड आलेल्या कडधान्यांचा चविष्ट चाट. यात प्रोटीन तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पचनासाठी उत्तम आहे. एकदम झटपट, फ्रेश आणि हेल्दी. ज्या दिवशी जेवण बनवायचा मूड नसेल त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तर आपण हे 6 वेगवेगळे पर्याय पाहिले. आता या सगळ्या मागचं सूत्र काय आहे, या पदार्थांना पॉवर लंच काय बनवतं, ते थोडक्यात समजून घेऊया. बघा, फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, जेवणात वनस्पती आधारित प्रोटीन जसं की डाळी, पनीर, टोफू यांचा समावेश करा. दुसरी, फायबरयुक्त पदार्थ निवडा जेणेकरून पोट भरलेलं राहील. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, रेसिपी सोपी ठेवा. हा तक्ता बघा. यात आपण चर्चा केलेले सगळे 6 पदार्थ, त्यांचं प्रोटीन सोर्स आणि एक खास टिप दिली आहे. एका नजरेत सगळं लक्षात राहील आणि प्लॅनिंग करायला सोपं जाईल. म्हणजे बघा, दुपारच्या जेवणाकडे फक्त एक काम किंवा पोट भरण्याची क्रिया म्हणून पाहू नका. ही एक संधी आहे दिवसाच्या दुसऱ्या हाफसाठी स्वतःला रिचार्ज करण्याची. हे वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. एक योग्य हाय प्रोटीन जेवण निवडलं की दुपारची मरगळ टाळता येते आणि कामात शेवटपर्यंत उत्साह टिकून राहतो. तर मग विचार करा, यापैकी कोणता पॉवर लंच आहे जो या आठवड्यात कामाच्या दिवसात एक नवा उत्साह आणेल. यातला एखादा पर्याय नक्की निवडा आणि दुपारच्या जेवणाला अधिक आरोग्यदायी आणि आनंददायी बनवा.